नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये मी आज आपल्याला मधुराणी भागवत यांची बोनसाय ही कथा वाचून दाखवणार आहे. थोड्या वेळापूर्वी अगदी चकचकीत ऊन पडलं होतं. घरामध्ये उन्हाच्या किरणाने लख्ख असा प्रकाश पसरला होता. घर एकदम उजळून निघाल्यासारखं वाटत होतं. हातात पुस्तक घेऊन कॉटवर लोळत पडलेली मनीषा प्रसन्न मुद्रेनं उठली. दुपारी 3 वाजले की एकदा चहा प्यायचा हे कित्येक वर्षांच्या सवयीनं अंगवळणी पडून गेलेलं. मग आत्ताच त्यात बदल कशाला करा? खाणं पिणं सोडून देऊन का चालणार आहे? सर्व व्यवहार चालू ठेवावेच लागतात. मनाला कुठेतरी आवर घालावा लागतो. जवळजवळ संपलेलंच जीवन ढकलत पुढे जावं लागतं, सतत सतावणाऱ्या विचारांना दूर सारून. म्हणूनच या प्रसन्न वातावरणाच्या परिणामामुळे मनीषा प्रसन्नतेने उठली. चहा पिऊन जरा मशीनवरची धूळ झटकावी आणि कित्येक दिवस राहिलेल्या बारीक सारीक दुरुस्त्या करून टाकाव्या अशा विचाराने तिने पटकन चहा करून घेतला. हातामध्ये कब्बशी घेऊन ती गॅलरीत आली. तेवढ्या वेळात आकाशात कितीतरी ढग जमा होऊन आले होते. वातावरण एकदम अंधारून आलं. ढगांचा गडगडाट होऊ लागला आणि पावसाचे टपोरे थेंब पडायला सुरुवात झाली. मनीषा गॅलरीतून आत आली. जोरदार वाराही सुटला होता. तिने गॅलरीचं दार लावून घेतलं. हातातील चहा संपवला. कोपऱ्यातील टेबलावर कब्बशी ठेवून दिली आणि खिडकीजवळ उभी राहून ती बाहेरील निसर्गाचे तांडव नृत्य पाहू लागली. पावसाच्या सरी धडाधड कोसळत होत्या आणि मनीषाचे डोळे अश्रूंनी वाहत होते. वेडाबाई, एवढी मोठी झालीस तरी अजून ढगांच्या गडगडाटाला घाबरतेस? मनीषा भूतकाळात कधी गेली ते तिचं तिलाच कळलं नाही. आपल्या पतीचे मुकेशचे शब्द आत्ता बोलल्याप्रमाणे तिच्या कानानं जाणवले. नवीन लग्न झालं तेव्हा मनीषा मुकेशलाच काय, पण जवळ कोण असेल त्याला पकडून ठेवायची असा विजांचा चमचमाट आणि ढगांचा गडगडाट झाला म्हणजे. आणि मग तिच्या चेष्टेला असा काही ऊत येईल. मनीषा मुकेश दोघंच जेव्हा असत अशा वेळी गडगडाटी पाऊस झाला म्हणजे मुकेशला ती बिलगत असे. त्यावेळी तो म्हणायचा, वेडाबाई, एवढी मोठी झालीस तरी अजून ढगांच्या गडगडाटाला घाबरतेस? तशा सगळ्या बाबी क्षुल्लकच, पण प्रत्येक गोष्टीशी कितीतरी आठवणी निगडीत असतात. 20-21 वर्षांचा काळ एकमेकांच्या संगतीत, एकमेकांच्या सहकार्याने, प्रेमाने गेलेला. प्रत्येक दिवस आठवणीशिवाय जायचा तरी कसा? आठवणी जतन करण्यातच मनीषाचे दिवस जात होते. मनीषाला शिवण येत होतं. भरतकामातील तिला माहिती होती. अधूनमधून हाताला चाळा म्हणा, अगर वेगळा सदुपयोग म्हणा, लोकरीचं विणकाम, काही ना काही सुरूच असायचं. मोठा बंगला, भोवती त्याला शोभेचा परिसर, बाग बगीचा. त्यामुळे बागकामाचीही हळूहळू तिला माहिती झाली होती आणि तोही तिचा एक आवडता छंद होता. आपला छंद जोपासण्यास परिस्थितीची तिला मुबलकता होती. ती म्हणेल ती गोष्ट समोर हजर होत असे. वेगवेगळ्या विषयांवरील कितीतरी पुस्तके तिच्या संग्रही होती. एक बिंदू गच्च पकडून ठेवलेला असला म्हणजे त्याभोवती कितीही मोठं वर्तुळ काढायचं मनात आणलं तर ते शक्य असतं. पण मनीषाचा तो बिंदू नाहीसा झाला होता. तिच्या लेखी तिचं अस्तित्व हरवलं होतं. एक भयानक पोकळी तिच्या भोवती निर्माण झाली होती. पैशाची ददात नव्हती, त्यामुळे स्वतः उठून काही केलं पाहिजे अशी परिस्थिती उभी ठाकली नव्हती. दिवसांमागून दिवस जात होते. शरीरात प्राण आहे तोपर्यंत जगणं भाग आहे अशा निराश भूमिकेतून मनीषा आला दिवस पार पाडत होती. उत्साहाने स्वतः काही करावं अशी उमेदच नव्हती. सबंध दिवस आळसानं, एकाकी विचार करण्यात घालवला तरी संध्याकाळी मात्र वेगळा मुखवटा धारण करणं मनीषाला भाग पडायचं. रेखा नीनाचं नववैवाहिक जीवन फुललं पाहिजे. त्यांच्या आयुष्यावर आपल्या नैराश्याचं सावट येऊन ते सुकता कामा नये. आपण आता पूर्णपणे सावरलो आहोत, या दोघांच्या सहवासात आनंदी आहोत असाच बहाणा आपल्याला व्हायला पाहिजे असा विचार करून मनीषाने आपले अश्रू पुसून टाकले. अंबाडा सोडून केस झटकले आणि हातात कंगवा घेऊन वेणी घालण्यासाठी ती आरशासमोर उभी राहिली. ज्या विश्वासाने आरशात न बघता बरोबर जागेवर कुंकू लावण्याच्या स्पर्धेत तिनं नंबर पटकावला होता, तो तिचा विजय कुत्सितपणाने तिच्याकडे पाहून हसत होता. पारंपरिक भाषेत सांगायचं तर नियतीने तिचं कुंकू कायमचंच पुसून टाकलं होतं.
मुकेशच्या निधनामुळे मनीषाला अतिशय विरक्ती आली होती. कुंकू, बांगड्या, चांगली वस्त्रे अशा सगळ्या लेण्यांचा तिने त्याग केला होता. पण आईचा असा वेश पाहून तिच्या मुलीला, रेखाला अगदी भडभडून यायचं. घरात इन-मिन 3 माणसं, त्यात मुकेश नाही. दोघींना घर खायला उठायचं. मनीषाचं तिच्या 16व्या वर्षीच लग्न झालं होतं. 18व्या वर्षी रेखाचा जन्म झाला. दोघीत तसं अंतर कमी असल्यामुळे मायलेकी अलीकडे बहिणीप्रमाणेच वाटत असत. तरुणपणी वैधव्य आलेल्या आपल्या आईने असे विरक्तीने, अकाली, प्रौढ बनणे रेखाला मानवत नव्हते. एखाद्या मैत्रिणीने आग्रहाने अमुक कर, तमुक कर असे सांगावे, त्याप्रमाणे ती आपल्या आईच्या मागे लागे आणि तिला नीटनेटकं व्यवस्थित राहण्यास भाग पाडे. आपली आई एकटी पडू नये यासाठी रेखा सर्वतोपरी झटत असे. स्वतः मैत्रिणीकडे जाण्यापेक्षा त्यांनाच घरामध्ये बोलवत असे आणि आपल्या आईला त्यांच्यात मिसळायला भाग पाडत असे. स्वतःचं दुःख उगाळत बसून रेखाभोवती तेच वातावरण निर्माण करायला नको या विचाराने मनीषा रेखा घरी येण्याची वेळ झाली म्हणजे आपलं औदासिन्य झटकून टाकत असे. जाडजूड केसांचा एक शेपटा घालून मनीषाने तोंड धुतले. यार्डलेच्या मंद वासाने ती पुन्हा एकदा वर्तमान काळ विसरली आणि यंत्रवत कुंकवाची टिकली तिने कपाळावर चिकटवली. पाठीमागून येऊन रेखाने तिच्या गळ्यात एकदम हात टाकल्यामुळे ती एकदम भानावर आली. अजून अल्लडपणा कमी होत नाही तुझा. रेखाचे हात आपल्या गळ्यातून काढून घेत लटक्या रागाने मनीषा म्हणाली. लग्न झालं म्हणजे एकदम वय वाढतं वाटतं. आजी असती तर म्हणाली असती, जबाबदारी नाही तोपर्यंत उनाडू दे. रेखा अधूनमधून खट्याळपणा करायची, हसायची, बागडायची, म्हणून उगवणाऱ्या दिवसाला काहीतरी अर्थ होता. ही पोर लग्न होऊन दूर गेली असती तर. रेखाच्या जन्मानंतर मनीषाला 2-3 वेळा दिवस राहिले होते, पण प्रत्येक वेळी अबॉर्शन होत गेल्यामुळे एका मुलीवरच समाधान मानण्याचा सल्ला डॉक्टरांनी तिला दिला होता आणि मुकेशनेही तो आनंदाने मानला होता. दुसऱ्या मुलाच्या हव्यासापायी मनीषाची तब्येत बिघडायला नको. आपली रेखा म्हणजेच आपली मुलगीही आणि मुलगाही. आपली सगळी हौस आपण हिच्यावरच भागवून घ्यायची असं मुकेश म्हणायचा. मूल अगदी एकटं पडता कामा नये, त्याला भावंड पाहिजे. त्यामुळे ते आत्मकेंद्रित बनत नाही. दुसऱ्याला देणं, दुसऱ्याशी मिळतं जुळतं घेणं, विभागणी करण्यास तयार होणं, हे सर्व शिक्षण मुलांना कुटुंबात आपल्या भावंडांकडून मिळत असतं. मुलाच्या निरोगी वाढीसाठी एकमेकांना दोघं भावंड तरी असावीत असे तिचे विचार होते. पण असं आखीव आयुष्य सगळ्यांच्याच वाट्याला येत नसतं याचा पुन्हा पुन्हा मनीषा प्रत्यय घेत होती. ध्यानीमनी नसता, कधी कुठला साधा आजारही ठाऊक नसताना अचानक हार्ट अटॅकने एकाएकी मुकेशचं निधन झालं आणि भरल्या घराची आकांक्षा करणारी मनीषा एकदम उघड्यावर येऊन पडली. दुसऱ्या मुलाची उणीव मनीषाने स्वतःला भासू दिली नव्हती, पण मुकेशच्या निधनामुळे ती तिला तीव्रतेने जाणवू लागली. मुकेश असतानाच रेखा आणि निनाद एकमेकांच्या प्रेमात पडल्याची चाहूल मनीषाला लागली होती. रेखा लग्न होऊन सासरी गेली म्हणजे आपण अगदीच एकट्या. तिला एखादं पाठचं भावंड असतं तर त्याच्यासाठी जगण्यात आयुष्याला अर्थ लावला असता. पण आता काय? याच्या उलट रेखा आपला विवाह जितका लांबवता येईल तेवढा लांबवावा या विचारात होती. ती निनादला म्हणायची, आईला एकटं सोडून आपण लग्न करून जायचं ही कल्पनाच मला सोसवत नाही. आईला सोडून राहायचं असं मी कुठे म्हणतोय. आपण जिथे राहू तिथे आपण तुझ्या आईलाही घेऊन जाऊ. निनाद तिचं समाधान करत असे, पण रेखाला वाटायचं निनाद म्हणतो ते व्यवहारी नाही. एवढा मोठा बंगला सोडून आई आपल्याकडे उठून राहायला कशी येईल? मनीषाला वाटायचं ठरलेलं लग्न फार दिवस लांबणीवर पडायला नको. रेखाच्या मनात काय चाललंय याचा तिला पत्ताच नसायचा. पण रेखा लग्नाचा विषय टाळते आहे हे जेव्हा तिच्या लक्षात आलं आणि तिला खोदून खोदून विचारल्यावर जेव्हा मनीषाला खरं कारण कळलं, तेव्हा रेखा निनादशी विचारविनिमय करून लग्नानंतर रेखा निनादने मनीषाच्या बंगल्यातच आपलं बिराड थाटावं असा सुवर्णमध्य निघाला. मनीषाचं एकटेपण शक्य तितकं नाहीसं करावं अशी रेखा निनादची एकसारखी खटपट असे. दोघं नोकरीला घराबाहेर पडत तेव्हा घरात शुकशुकाट असे, पण संध्याकाळ झाली की दोघांच्या आगमनाने घर हसू खेळू लागे. रेखा लग्न करून कुठे परगावी सासरी गेली असती तर मनीषाला सगळं घर खायला उठलं असतं. स्वतः नोकरी करावी, करिअर करावं आणि स्वतःचं असं एक वेगळं स्थान मिळावं
अशी मनीषाला कधी आकांक्षा नव्हती. मुकेशच्या सान्निध्यात राहून आपलं घरकुल सांभाळावं आणि उत्तम तऱ्हेने गृहिणीपद भूषवावं यातच ती समाधानी होती. त्यामुळे घराबाहेर पडून बँकेत साधा चेक भरणं किंवा पोस्टाचं एखादं काम करणं असे मामूली व्यवहार सुद्धा मनीषाला ठाऊक नव्हते. तिचा जावई तिच्या मदतीला नसता तर पैशा अडक्याचे सगळे व्यवहार तिला कधी साधलेच नसते. मुकेश अकाली गेला, पण त्याने मनीषासाठी आर्थिक बाजू भक्कम करून ठेवलेली होती. काही लोक मिळवते झाले की लगेचच पैसा कशात गुंतवायचा, कोणते शेअर्स घ्यायचे, फिक्स डिपॉझिटला किती टाकायचे, विमा कितीचा उतरवायचा याचे आढाके बांधून म्हातारपणाची तजवीज करून ठेवत असतात. मुकेशनेही सुरुवातीपासून अशा प्रकारे पैसा साठवला होता. थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर आयुष्याची हौसमौस करून घ्यायची, परदेश प्रवास करायचा आणि एकुलत्या एका लेकीचं लग्नही धूमधडाक्याने करायचं अशी त्याची इच्छा होती. मनीषाने आपल्या लेकीच्या बाबतीत मात्र त्याची इच्छा पूर्ण केली होती. निग्रहाने आपले अश्रू आवरून अगदी मुकेश असताना जितक्या आनंदात लग्न समारंभ झाला असता तितक्या हसतमुखाने मुकेशची उणीव भासू न देता तिने विवाह सोहळा थाटात पार पाडला होता. रेखा निनाद हनीमूनसाठी उटीला गेले त्यावेळेस लग्न घरचे म्हणून पाहुणे मनीषाच्या घरीच होते. त्यानंतर दोघांचं बिराड मनीषाच्याच घरी थाटलं गेलं, त्यामुळे अगदी एकटी राहण्याचा प्रसंग मनीषावर आलाच नव्हता. आई, आज खायला वगैरे काही करत बसू नकोस हां. या बघ, मी इंदुरी कचोऱ्या घेऊन आले आहे. त्याच्याबरोबर ही खजुराची चटणी इतकी मस्त असते. आमच्या ऑफिसमधील गणपुले औरंगाबादला गेली होती. तिकडे म्हणे या कचोऱ्या फार छान मिळतात. आणि मुख्य सांगायचं म्हणजे मी पिक्चरची तिकिटे घेऊन आले आहे. चटकन तयार हो. निनाद एवढ्यात येईलच. 6:30चा शो आहे. आपल्याला नक्की गाठता येईल. रेखा, खरं सांगू, तू आणि निनाद पिक्चरला जा. मी स्वयंपाक करून ठेवीन. आलात की आपण जेवू, गप्पा मारू. मला पिक्चरमध्ये एवढा इंटरेस्ट नाही. चिक्कार बघून झालेत आत्तापर्यंत. आता तुमचे दिवस आले आहेत मजा करण्याचे. एखाद्या आजीबाईसारखीच बोलते आहेस. तू बरोबर आलीस म्हणजे आम्हाला मजा करता येणार नाही असं तुला वाटतं, पण तू घरात एकटी आहेस ही कल्पनाच मला सहन होत नाही आई. सुदैवाने निनादही समजूतदार आहे. निष्कारण बोलण्यात वेळ दवडू नको. चल बघू लवकर. अगं, कॉफी तरी करू की नको? नको, तू आधी तयार हो, मी करते कॉफी. रेखा अगदी हट्टाला पेटली होती, पण आज तिचा हट्ट यशस्वी व्हायचा नव्हता. मनीषाची मैत्रीण कमा आणि तिचे यजमान नानासाहेब अचानक स्वतःच्या गाडीने त्यांच्याकडे आले. मुंबईहून सरळ कोल्हापूरला जाऊन परत येताना वाटेत पुण्याला थांबायचा त्यांचा बेत होता, पण गाडीने घाटात बराच त्रास दिला. त्यामुळे पुण्यात पोचायला त्यांना संध्याकाळ झाली. मग उशिरा रात्री कोल्हापूरला जाण्यापेक्षा मनीषाकडे थांबून सकाळी निघावं अशा बेताने ते आले. तिकीटं काढली आहेत तर तुम्ही जा, असं म्हणून मनीषाने रेखा निनादला पिक्चरला जाणं भाग पाडलं. रात्री जेवणानंतर गप्पा रंगल्या. बरेच दिवसांनी दोघी मैत्रिणी भेटत होत्या. दोघींच्याही घरच्या मंडळींचा एकमेकांच्या कुटुंबाशी परिचय चांगलाच असल्यामुळे एकमेकांची नातीगोती सर्वच एकमेकांना माहीत होती. कमा सांगत होती, किडनीच्या विकारामुळे जाऊ अर्ध्या संसारातून उठून गेली. भाऊजींचं वय धड ना लहान ना मोठं. 2 मोठी मुलं नुकतीच नोकरीला लागलेली. 1-2 वर्षात लग्न करतील की संसाराला लागतील. भाऊजी पुन्हा अगदी एकटेच. पण मनीषा, मुलं इतकी समंजस बघ. म्हणाली, बाबा, तुम्हाला लग्न करायचं असेल तर आमची हरकत नाही. आमची आई गेली ती गेली. ती आई आमच्या आईची जागा घेऊ शकणार नाही. तिला आई म्हणावं असा आग्रह धरू नका, पण तुम्हाला कंपनी हवी. आम्ही आज इथे तर उद्या तिथे. माणसांना शेवटी व्यवहारी व्हायलाच हवं. मनीषा, मुलांचे विचार ऐकून आम्ही अगदी थक्क झालो बघ. भाऊजी लग्न करतील असं नाही, पण मुलांनी ग्रीन सिग्नल देऊन ठेवला आहे. काहीतरी निमित्त काढून मनीषा आपल्या जागेवरून उठून गेली. तेव्हा कमाला जाणवलं, आपण भावनेच्या भरात सगळ्या विषयांच्या गप्पा मारताना मनीषाची परिस्थिती लक्षातच घेतली नाही. बायको गेली की पुरुष ताबडतोब लग्न करू शकतो, पण नवरा गेल्यानंतर बायकोला मात्र दुसऱ्या लग्नाचा विचार कठीण वाटतो. ती गत आयुष्याच्या स्मृतीतच झुरत राहते. शास्त्र इतकं प्रगत झालं आहे, परंतु तरुण मंडळी अपघात, आजार अशा गोष्टींमुळे अकाली मृत्यू पावत आहेत. कितीतरी संसार उधळले जात आहेत. पिकली पाने केव्हा तरी गळणार ही गोष्ट आपण समजू शकतो,
पण या अल्पायुषी लोकांबद्दल काय म्हणायचं? फ्रीजमधील गार पाण्याच्या बाटल्या आणि ग्लास घेऊन मनीषा पुन्हा गप्पा मारायला येऊन बसली. चेहऱ्यावर तिने गार पाण्याचा हबका मारला. आपली आई मध्येच का उठून गेली हे रेखाने ओळखलं. कमा मावशीच्या दिरांची हकीकत ऐकल्यामुळे मनीषा डिस्टर्ब झाली होती. कमाच्या पुतण्यांनी किती व्यवहारी पवित्रा घेतला होता. आपण मात्र आपल्या लेकीला आणि जावयाला आपल्यात अडकवून ठेवलं आहे. निनादची प्रतिक्रिया तर एकदम वेगळीच झाली. त्याच्या मनात आलं, स्त्री आणि पुरुष यामध्ये खरंच केवढा फरक आहे. दोघांची मनोधारणा केवढी भावनाप्रधान असते. कमा मावशींचे पुतणे म्हणतात ते खरंच किती योग्य आहे. या मुलांचे विवाह झाले की ते आपापल्या संसारात रमतील. त्यांचे बाबा एकटे पडतील. त्यांना कंपनी हवी याची जाण मुलांना आहे. ते मुलगे आहेत म्हणून व्यवहारी दृष्टीने विचार करू शकतात. रेखा आपल्या आईबद्दल कधी असा विचार करू शकेल का? रेखाच्या आईबद्दल मला आपुलकी आहे. नुकतेच रेखाचे वडील गेल्यामुळे दुसरा पर्याय नव्हता म्हणून आपण इथे राहिलो. हे सध्या ठीक आहे, पण उद्याचं कोणी सांगावं? आपण इथे राहणं ही तात्पुरती सोय आहे. रेखाची आई अजून किती लहान आहे. तिचं केवढं तरी आयुष्य जायचं आहे. भविष्यात आपल्याला कोणती संधी चालून येईल, आपण कुठे जाऊ हे कसं सांगणार? कुठे नोकरी करतील, कुठे बाहेर पडतील, इतर लोकात मिसळतील, तर तसा रेखाच्या आईचा स्वभाव नाही. संपूर्ण आयुष्य एकटीने सगळं कसं काढायचं? रेखाच्या आईला समवयस्क कंपनी मिळायला हवी. आपल्याबरोबर सिनेमाला येण्यास, बाहेर पडण्यास, आपल्या दोघात सतत मिसळण्यात रेखाच्या आईलाही संकोच होतो. अखेर ज्याचं त्याला हक्काचं माणूस, हक्काची कंपनी हवीच. रेखाच्या आईने पुन्हा विवाह करण्यात काय हरकत आहे? हा विचार रेखाला मानवेल का? आपण तिच्याजवळ हा विषय काढला तर ती काय म्हणेल? तिची प्रतिक्रिया काय होईल? कोणत्याही मुलाला आपल्या आईने अथवा बापाने दुसरं लग्न करावं हे कसं रुचेल? कमाच्या दिऱ्याचा विषय निघाला आणि त्यावर प्रत्येक जण विचार करू लागला. पुन्हा काही गप्पा रंगेनात. नाहीतरी या लोकांना सकाळी जायचं होतं, त्यामुळे सगळीच झोपायला गेली. निनाद आपल्या मनाशी विचार करत होता. त्याबरोबर आपण स्वार्थी विचाराने ही कल्पना मांडत नाही ना, हे आपल्या मनाशी तपासून पाहत होता. सासूने लग्न करावे हा विचार प्रत्यक्ष समोर मांडणं फार कठीण होतं. लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं होतं. पण केवळ हा विचार मनात ठेवून देण्यात तरी काय अर्थ होता? आपल्या मनात जे आलंय ते रेखाजवळ बोलावं असा निनादने मनाशी पक्का निर्णय घेतला आणि एकदा तो तिला म्हणाला, रेखा, गेले कित्येक दिवस मनामध्ये एक कल्पना घोळते आहे. तुझ्याशी कसं बोलावं हे मला समजत नाही. तू योग्य दृष्टिकोनातून मला काय म्हणायचे आहे ते समजू शकशील असं मला वाटतं. पण पुन्हा एक मन म्हणतं, रेखा चिडायची तर नाही? निनाद, आजपर्यंत नमनात तेल खर्च करण्याची तुझी पद्धत नव्हती. माझ्याजवळ कोणती गोष्ट बोलायची झाली तर काचकूच का करावेस तू? समजा मी चिडले तर मला शांत करण्यास तू समर्थ आहेसच. तुझ्या आईबद्दल दूरवर विचार केला आहेस का तू कधी? एकसारखी मी आईच्याच विचारात असते. तुला नेमकं म्हणायचं तरी काय? स्वतःच्या संसाराच्या दृष्टीने एकसारखं आईच्या विचारात असणं किती दिवस योग्य ठरेल हे एक, आणि तुझ्या माझ्या कंपनीवर अवलंबून राहून तुझ्या आईचं एवढं मोठं आयुष्य असं अधांतरीत जायचं काय? अगं, आज आपण इथे आहोत. उद्या काय संधी समोर येईल त्याप्रमाणे आपण कुठे जाऊ, काय करू याबद्दल काय सांगता येणार? तुझ्या आईला समवयस्क कंपनीची, सहवासाची गरज आहे असं मला वाटतं. त्यांचं वय अजून किती लहान आहे. दुसऱ्या एखादीला या वयात लहान मुले असती तर तिने पुन्हा लग्नाचा विचार केला असता. आज तू एवढी मोठी मुलगी आहेस, जावई आला आहे म्हणून त्या केवळ पोक्त म्हणायच्या. त्यांच्या आयुष्याचा विचार करून त्यांना सल्ला देणारं आहे कोण? त्यांच्या मैत्रिणींनी समजा सुचवलं असलं तरी त्यांनी हा विचार परस्पर झटकून टाकला असेल. पण अलीकडे मला फार वाटतंय की आईने विवाह केला तर त्यांचं आयुष्य सुखी होईल. निनादने एका दमात सगळं बोलून टाकलं आणि रेखाची प्रतिक्रिया आजमावण्यास त्याने तिच्याकडे पाहिलं. काहीतरी काय बोलतोस निनाद? आई बाबांना विसरू शकेल असं वाटतं तरी कसं तुला? आणि खरंच जावई आल्यानंतर तिने हा विचार केला तर लोक तरी काय म्हणतील? काही असो, मला मुळीच पटत नाही तुझं म्हणणं. आईला पुष्कळ निरनिराळे छंद आहेत.
हळूहळू ती आपलं मन रमवील. माझ्या आईसाठी तुला इथे अडकून पड असं मी म्हणत नाही. पुढचं पुढं. बाबांच्या जागी ती कुणाला कल्पनेत सुद्धा मानू शकेल असं मला वाटत नाही. रेखाची प्रतिक्रिया निनादला अपेक्षितच होती. ती एकदम बरीच अस्वस्थ झाली. सगळे पुरुष सारखेच, तुम्हा पुरुषांना भावना नसतातच. परवा वाचलं ना वर्तमानपत्रात, 75 वर्षाच्या म्हाताऱ्यानं पुन्हा लग्न केलं म्हणे आणि नातवंड लग्नास हजर. हे लोक पहिलं आयुष्य विसरू कसं शकतात? रेखा, तू जर शांत डोक्यानं विचार केलास तर तुला पटेल. कल्पना कर, म्हातारपणी एकाकी आयुष्य घालवणं फार कठीण असतं. प्रत्येकजण आपापल्या व्यापात गुंतून गेलेला असतो. एकाकी म्हातारपण समजून घेण्यास त्यावेळी सहचार्याची खरी आवश्यकता असते. जोडीदाराच्या वियोगाचे दुःख सहण्यास सुद्धा कुणाचा तरी सहवास आवश्यक ठरतो. मी औरंगाबादला होतो, तिथे आमच्या घरासमोर एक कुटुंब राहत असे. त्या कुटुंबातील पत्नी वारली. गृहस्थ तसे 60च्या पुढचे, मूलबाळ नाही. त्यांनी पुन्हा लग्न केलं. लोकांनी नावे ठेवली, पण वस्तुस्थिती लक्षात घेतल्यावर त्यात गैर काही नाही हे पटलं. त्या गृहस्थाने लग्न केलं ते एका विधवेशी. तिला 15 वर्षांचा मुलगा होता. लोकांनी तिलाही नावे ठेवली. ठराविक वर्षानंतर विवाहाला केवळ शरीर संबंध एवढाच अर्थ राहत नाही. मनुष्य मनुष्याचा भुकेला असतो. उतार वयानं म्हातारपणी सहचर, जोडीदार, सोबती, मित्र, समवयस्क हेच नातं प्रभावी ठरत असतं. आपल्या हक्काच्या माणसाचा आधार मनुष्याला हवा असतो. मुलाबाळांचं आयुष्य पुढं जातं. ते मागे वळून थांबत नसतात. दोघांना एकदम मरण मागून मिळतं का? पाठीमागे राहिलेल्याने रडत आयुष्य काढायचे की आयुष्याशी तडजोड करायची? त्या गृहस्थांनी विधवेशी लग्न केलं, त्यामुळे त्या मुलाला बाप मिळाला. बेताच्या परिस्थितीत वाढलेल्या मुलाला सधन घर लाभलं. त्याचं भवितव्य उज्ज्वल झालं. एका कुटुंबाने पुन्हा आकार घेतला. रेखा, तू बोनसायमध्ये केवढा रस घेतेस? सांग बरं, त्या बोनसायचे तत्व काय? बरेच वर्ष वाढलेलं झाड हेतू परस्पर आपण दुसरीकडे वाढवतो. त्याची पाने, फांद्या, मुळे छाटून टाकतो. त्या झाडाला वेगळा आकार देतो. त्याची नैसर्गिक वाढ थांबवताना त्यालाही यातना होत असतील. पण नव्या कुंडीत, नव्या वातावरणात पुन्हा ते जीव धरतं. त्याला नवीन धुमारे फुटतात. आपलं आयुष्य तसंच आहे. पहिलं जीवन विसरणं कठीण तर आहेच, पण नियतीने ते बदलून टाकलं आहे. मग त्याचा स्वीकार न करून काय साधता येतं? आयुष्याला वेगळं वळण लावण्याची संधी उपलब्ध झाली तर ती घ्यायला हवी. निनाद, हे उच्च विचार दुसऱ्याच्या बाबतीत करणं सोपं आहे, पण आपल्यावर वेळ आली की ते कठीण वाटतं. रेखाची पहिली प्रतिक्रिया निनादच्या समजावणीमुळे निवळली होती. निनादला त्यामुळे बराच हुरूप वाटला. तूर्त एवढ्यावरच हा विषय सोडून देऊन हळूहळू आडून परिस्थितीचा अंदाज घ्यावा आणि खुबीने अप्रत्यक्षपणे रेखाच्या आईशी बोलून ही अवघड कामगिरी कशी पार पाडावी या विवंचनेत निनाद पडला. विचार करून शेवटी निनादनेच पत्रातून आपली कल्पना मनीषापुढे मांडावी असं ठरलं. प्रत्यक्ष ही गोष्ट सुचवणं खरोखरच अत्यंत कठीण होतं. अतिशय आर्जवी भाषेत मागचा पुढचा विचार मांडून आयुष्याशी तडजोड करण्यामुळे कोणत्या गोष्टी साध्य होतील वगैरे साकल्याने विचार करून हे लिहित आहे, अशा तऱ्हेने अखेर एकदा निनादने मनातील विचार बाहेर आणायचं धाडस केलं. कोणतीही गोष्ट मनात आली की तशी घडेल हे संभवत नसतं. त्यासाठी काही काळ जावा लागतो. विचार विनिमय व्हावा लागतो. मनीषाला पत्र लिहून दिल्यानंतर काही काळ अत्यंत अधांतरी अवस्थेत गेला. कोणाचं कोणाशी फारसं बोलणं नाही की खेळीमेळीचं वातावरण नाही. प्रत्येकाने कामापुरतंच बोलावं की गरजेपुरतं एकत्र यावं. कमा मावशी येऊन गेल्यामुळे खरं म्हणजे त्या दिवशी घराला एक फारच ताजेपण जाणवलं होतं. पण तिच्या दिराचा विषय निघाला आणि एकदम दुधात मिठाचा खडा पडावा असं झालं होतं. निनाद मात्र आशावादी होता. सध्याचं घरातलं वातावरण अनुभवताना तोही धास्तावला होता. चांगल्या दृष्टीने आपण सुचवायला जावं खरं, पण रेखाच्या आईला राग तर नाही येणार? आणि त्यांनी मनात अढी ठेवून वागायचं ठरवलं तर घरातील मोकळेपणा नेहमीचाच नाहीसा होणार. अशा विचित्र वातावरणात मग राहायचं. निनादला उलट सुलट विचाराने हैराण व्हायला झालं होतं. बरं,
तो रेखाजवळही काही बोलू शकत नव्हता. नाही तो उपद्व्याप सांगितला होता कोणी, म्हणून ती आणखी आपली संभावना करेल असं त्याला वाटायचं. पण एक मन खात्री देत होतं, कमा मावशीचं आगमन म्हणजे दुधात साखरच पडणार आहे अखेर. मीठ की साखर हे ठरेपर्यंत मात्र आपली कसोटीची वेळ आहे. रेखाच्या आईने पुन्हा लग्न करण्यास हरकत नाही असा विचार खरं म्हणजे निनादच्या डोक्यात कमा मावशी येण्यापूर्वीही येऊन गेला होता. परंतु कमा मावशीने आपल्या दिराची हकीकत सांगितली. आपल्या पुतण्यांची या प्रश्नांकडे बघण्याची वृत्ती कशी कौतुकास्पद आहे हे दर्शवलं. त्यामुळे निनादला स्वतःच्या विचारांना पुष्टीच मिळाल्यासारखं वाटलं. स्त्री असो वा पुरुष, अर्ध्या संसारात त्यापैकी एकटीच व्यक्ती मागे राहिली तर त्या व्यक्तीने पुन्हा जोडीदार शोधायला हवा. सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत खऱ्या साहचर्याची, सहवासाची जिथे अधिक गरज आहे, अशा परिस्थितीत एकट्या व्यक्तीने उर्वरित आयुष्य काढणं खरंच कठीण आहे. अशावेळी मुलं किती, ती केवढी मोठी आहेत, जग काय म्हणेल, स्वतःचं वय काय, या वयाला शोभेल का, असले विचार अत्यंत गौण समजले गेले पाहिजेत. उलट प्राप्त परिस्थितीशी सामना करण्यासाठी जी तडजोड करता येणं शक्य असेल ती मनुष्यानं केली पाहिजे. निनादचे विचार अत्यंत सुस्पष्ट आणि आधुनिक तरुणाला साजेसे होते. निनादचं पत्र वाचल्यानंतर मनीषाचं मन प्रथम अगदी सुन्न होऊन गेलं. निनाद रेखाच्या संसारात आपली अडगळ नको अशी मनीषाची अगदी मनापासून भावना होती. आज ना उद्या ही दोघं संधी मिळेल त्या दिशेने प्रवास करणार हे ती समजून होती. जावयाच्या उत्कर्षाला कोणती सासू पायबंद घालेल? अचानक कोसळलेल्या आपत्तीतून थोडं सावरेपर्यंत केलेली सोय अशी मनीषाने आपली समजूत करून घेतली होती. एकटं राहावं लागणार अशी ती आपल्या मनाची तयारी करत होती. निनादने पत्रात स्पष्टपणे आपला विचार मांडला होता. रेखाची व आपली या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी हा तोडगा त्याने सुचवला नव्हता. उतार वयात जोडीदाराचा सहवास अधिक आवश्यक ठरतो हे त्याने 2-3 सत्य घटनांचे उदाहरण देऊन पटवायचा प्रयत्न केला होता. आपल्या लिखाणामुळे मनीषा कोणत्याही प्रकारे दुखावली जाऊ नये यासाठी त्याने शक्य तितकी काळजी घेतली होती. इतकं तोलून मापून हा कसं लिहू शकतो याचं मनीषाला कौतुकच वाटलं. ती पुन्हा पुन्हा ते पत्र वाचत होती. रेखाच्या प्रतिक्रिया काय होतील याबद्दल अंदाज बांधण्याचं कारणच नव्हतं. रेखाशी विचार विनिमय करून आम्हा दोघांतर्फे ही गोष्ट सुचवत असल्याचा निनादने पत्रात खुलासा केला होता. लहान तोंडी मोठा घास घेण्याचं धाडस मी करतो आहे, परंतु रेखाची मोठी बहीण शोभावी अशा स्त्रीला एकटीने जगाशी सामना करणं किती कठीण आहे हे मी विस्ताराने सांगावं असं नाही. जे मला सुचत आहे ते मी मोकळेपणाने लिहितो आहे. त्यात अधिक उणं काही वाटलं तर मला क्षमा करा. केवळ आपुलकीपोटी मी हे जगावेगळं धाडस करत आहे. कोणत्याही प्रकारे गैरसमज नसावा. आम्ही जिथे असू तिथे आमच्याबरोबर तुम्हाला न्यायची आमची मनापासून इच्छा आहे. पण अखेर ज्याचं त्याला हक्काचा माणूस हवं. जावई आला आणि आता कसलं लग्न करायचं हा पूर्वापार विचार मनात वागवू नये असं आपलं मला वाटतं. जितकं जास्त पत्र वाचावं तितका आपल्या जावयाचा मुद्दा पटवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मनीषाला आकलन होत होता. निनाद वयाने लहान होता, पण त्याचे विचार प्रगल्भ होते. त्याने मांडलेले विचार मुद्देसूद होते. त्याच्या विचारांना रेखाचा पाठिंबा होता. जगाच्या दृष्टीने रेखा निनादच्या दृष्टीने निनादने ग्रीन सिग्नल दिला. पण आपल्या मनाचा कौल काय? बायको गेल्यावर दिवस संपताच पुरुष बोहल्यावर चढू शकतो. स्त्री पुरुषांची मानसिक घडणच वेगळी. पुरुष असा भावनिक गुंतून राहत नसतो. स्त्रीला तसं जमेल का? स्त्री फक्त आपल्या नवऱ्याभोवती आपलं भावविश्व गुंफत असते. नवरा हेच तिचं सर्वस्व असतं. त्या ठिकाणी ती दुसरी व्यक्ती आणू शकेल का? आपल्या नवऱ्याच्या आठवणी जोपासताना ती दुसऱ्या पुरुषाला साथ देऊ शकेल का? जुनं वस्त्र फाटलं, तिला फेकून घेतलं नवं, इतकं काही सगळं सोपं आहे? निनादने दिलेला पुनर्विवाहाचा विचार मनीषाला मानवत नव्हता. तिला प्रश्नाची व्यवहारी बाजू पटत होती. दुसऱ्याला सल्ला देताना कदाचित तिनेही अशीच बाजू मांडली असती. पण स्वतःवर प्रसंग येऊ ठेपल्यामुळे तिच्या मनाचा गोंधळ उडाला. केवळ पैशाच्या जोरावर मनुष्य मिळत नाही. असं माणूस मिळालंच तर त्याला माया असेल, आपुलकी वाटेल असं नाही. बाकी पुन्हा लग्न करणं म्हणजे जुगारच म्हणायचा.
कदाचित आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती निर्माण व्हायची. ठराविक वय झाल्यानंतर दोन भिन्न प्रकृतीच्या व्यक्तींनी एकत्र यायचं आणि एकमेकांशी पटवून घ्यायचं म्हणजेही कठीणच. एखाद्या वेळेस आपल्या रूपापेक्षा आपला पैसाही लग्नाचं आकर्षण होऊ शकेल. आज आपली आर्थिक बाजू भक्कम असल्यामुळे आपल्याला कशाची भ्रांत नाही. ती उद्या पुनर्विवाहामुळे कटकटी निर्माण होण्यास कारणीभूत ठरायची. एक गोष्ट मात्र महत्त्वाची होती. रेखाचं एकसारखं आपल्या चित्त गुंतून राहत आहे हे आपण हा विचार केल्याने तेवढं अडकून राहणार नाही. ती आपल्या संसारात खऱ्या अर्थाने रममाण होईल. आई एकटी आहे ही रेखाची जाणीव कमी होईल. शेवटी आपल्याला तरी कोण आहे? एकुलती एक लेक जी रेखा, तिचं सुख म्हणजेच आपलं सुख. विचार करून करून मनुष्याचं डोकं बधीर व्हायची वेळ आली. जोपर्यंत पत्राला उत्तर देत नाही तोपर्यंत घरामधील वातावरण ताणलेलंच जाणवणार. घरामध्ये खेळकर वातावरण निर्माण व्हायला हवं. आपल्या काळजीचा ताण या मुलांवर, त्यांच्या नववैवाहिक जीवनावर नको. आपल्या दुःखावर मात करून आपण हसत मुखाने वावरतो आहे. तोंड वाकडं करून त्याची छाया मुलांवर पडायला नको म्हणून आपण दक्ष आहोत. पूर्वायुष्य विसरून आपल्या नव्या आयुष्याला प्रारंभ करणं ही एक साधना आहे. त्यासाठी थोडा कालावधी लागेल. निदान त्या दिशेने विचार करायला लागावं. मनीषाने आपल्या मनाशी निर्णय घेतला. निनादला एक छोटंसं पत्र लिहिलं. झाड जितकं जुनं, बुंधा जितका मोठा, तितकं त्याचं बोन्साय छान दिसतं. फांद्या कापून, मूळ छाटून, ठराविक लाईन आखून नवीन प्रतिकृती निर्माण करायची आहे. हे तत्त्व शिकून आत्मसात करण्यास माझी तयारी आहे. जगाचा ओघ ज्या दिशेला चालला आहे तीच दिशा पकडायला शिकलं पाहिजे. निनाद, तुझं म्हणणं मला पटतंय. जागेअभावी माणसाला वनश्री मिळाली नाही तर छोट्या जागेत बोन्सायच्या आधारे त्याने ती निर्माण केली. प्राप्त परिस्थितीत घेता येईल तेवढा आनंद माणसाने घेतला पाहिजे. पण पटलं तरी वळत नाही. तूर्त पटवून घेण्याची तयारी झाली माझ्या मनाची. हे तरी काय कमी आहे? पत्र लिहून झाल्यावर मनीषाला मनावरचं ओझं दूर झाल्यासारखं वाटलं. कधी नव्हे ते तिने रेखाची बोन्साय आत्मीयतेने न्याहाळली आणि ओझं हलकं झाल्यावर येणारा शीण घालवण्यासाठी ती विश्रांती घेण्यासाठी बेडरूमकडे वळली. माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.